राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अखेर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल। श्रीराम शाकाहारी नसून मांसाहारी असल्याचा राष्ट्रवादीच्या शिबिरात केला होता दावा। त्यांच्या कथित वक्तव्यावर आव्हाड होते ठाम। वाद वाढवायचा नाही म्हणून केली होती खंत व्यक्त। बोलायच्या ओघात बोललो, खेद व्यक्त करतो, मात्र माफी मागितली नाही। त्यामुळे शिर्डीत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक। आज अखेर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल। शिर्डीत गेल्या 3 आणि 4 जानेवारीला राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबिर पार पडले। या शिबिरात पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान केले होते। यात त्यांनी राम वनवासात असताना मांसाहार केल्याचा दावा केला होता। आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आज आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला। आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर त्याच रात्री बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती। एवढंच काय तर महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले। यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार आव्हाड यांनी माध्यमांसमोर राम मांसाहार करत असल्याचे काही कथित पुरावे सादर केले। तसेच बोलायच्या ओघात बोललो म्हणत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त केला होता। कधीही मी इतिहासाचा विपर्यास्त करत नाही। इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही। पण काल जे मी बोललो ते ओघात बोलून गेलो। रामाबद्दल बोलत असताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते। हा वाद मला वाढवायचा नाही आहे की आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे। आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलेन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। आमदार आव्हाडांच्या या पत्रकार परिषदेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी शरद पवारांच्या स्वागताच्या बॅनरवरील जितेंद्र आव्हाडांच्या फोटोला काळे फासले। तसेच यापुढे शिर्डीत पाय ठेवू देणार नाही असा इशारा देखील दिला होता। महत्त्वाचं म्हणजे आव्हाडांनी हे वक्तव्य शरद पवार यांच्या समोर केलं होतं। त्यामुळे शिबिराची सांगता झाल्यानंतर पवारांनी शिबिर स्थळावरून झटपट जाणं पसंत केलं। आता विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शिर्डी पोलिसात जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केलाय। 3 जानेवारी 2024 रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबिर भरलेले होते। सदर शिबिरामध्ये माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दिली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 12 कलम 295 भादवीप्रमाणे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहोत। काही ठराविक समाजाला खुश करण्यासाठी ते नेहमीच हिंदू धर्मावर आक्षेपार्ह विधान करत असल्याचं विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले यांनी यावेळी म्हटलंय। मुंबऱ्यामधून आमदारकी लढवत असतात आणि तिथं मुस्लिम समाज जास्त असल्यामुळं तो कायम असं हिंदू धर्माविषयी हिंदू संस्कृतीविषयी कायमच वाईट असं वक्तव्य करत असतो। हे असलं तरी मुस्लिम समाज कोणत्याही प्रकारचं वाईट वक्तव्य करत नाही, पण हा जो जितेंद्र आव्हाड आहे तो कायम अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य कायमच करत असतो। प्रभू श्रीरामांवर जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधात आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला 3 तारखेलाच रात्री अर्ज दाखल केला होता। त्यांच्यावर तक्रार अर्ज आम्ही दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं म्हणालो होतो। आज मात्र शिर्डी पोलीस स्टेशनने रीतसर पद्धतीने 295 ए अंतर्गत शिर्डी पोलीस स्टेशनला दिनांक 5/1/2024 रोजी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 295 अ प्रमाणे गुन्हा दाखल झालाय। यात गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही अशी तरतूद आहे। मात्र जितेंद्र आव्हाड हे विधानसभा सदस्य असल्याने शासनाची परवानगीने पुढील कार्यवाही होईल असं सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी।